तर प्रश्न पहिला काय आहे बघा, भारताच्या आर्थिक विकासाच्या महालनोबिस डावपेचाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नव्हते? प्रश्न वाचताना थोडं लक्षात घ्यायचे की शब्द काय आहेत. ओके, कुठलं उद्दिष्ट नाही असं म्हणते प्रश्नामध्ये. दुसरी बाब अशी की नसलेले आपल्याला शोधायचे आहे. आणि बरं, आर्थिक विकासाच्या महालनोबिस डावपेचाचे, महालनोबिस म्हणजे याचा अर्थ काय, हे प्रतिमान आहे. डावपेच आहे म्हणजे व्यूहरचना. महालनोबिस डावपेचाचे याला दुसरा शब्द आपल्याला मिळाला व्यूहरचना किंवा प्रतिमान. प्रतिमान किंवा व्यूहरचना तुम्हाला, आणि किंवा प्रतिरूप, तीन. आणि आता दुसरा नवीन शब्द आहे आयोगाने विचारला डावपेच. बरोबर, स्ट्रॅटेजी काय आहे म्हणजे याचा अर्थ कशाच्या आधारावर आहे तर महालनोबिस प्रतिमान होतं. पण याच्यापैकी त्याचं उद्दिष्ट कुठलं नव्हतं बघा. आपण तीव्र औद्योगिकरणाची वाढ करणं हे महालनोबिस प्रतिमानावर आधारित होतं असं आपण म्हटलेले. दुसरी गोष्ट, कशामध्ये गुंतवणूक करायची. पहिलं पंचवार्षिक योजनेमध्ये हेराल्ड ओमारनं सांगितलं की भौतिकवादी होतं किंवा भौतिक भांडवल आपल्याला उभा करायचं आहे, पण कशात गुंतवणूक करायचं हे नाही सांगितलं. पण महालनोबिस प्रतिमानानं सांगितलं होतं आपल्याला की भांडवली वस्तू निर्माण करण्यावर आपल्याला गुंतवणूक करायला हवी. दुसरी गोष्ट काय, आता आपण ह्याचे वाचून घेऊ. ह्याच्यामध्ये हे आपले जे आपण बघितलेल्या कंटेंटच्या विषयी प्रश्नामध्ये बघायला मिळतात काय बघा. एक आहे दीर्घकालीन वाढीची प्रक्रिया सुरू करण्यासाठी योग्य आधार तयार करणं. आधार याचा अर्थ तुम्हाला जर अर्थव्यवस्थेला गती द्यायची असेल, दीर्घकालीन वाढ करायची असेल, ज्याला आपण लघु उद्योग किंवा ज्याला आपण ग्राहक उपयोगी वस्तू जर तयार केल्या असत्या तर रोजगार निर्मिती झाली असते, पण मध्यम स्वरूपाची वाढ झाली असते असं आपण अभ्यासलेले. ओके, आणि जर बडे प्रोजेक्ट किंवा भांडवली वस्तू उत्पादन केलं असतं तर मोठ्या प्रमाणामध्ये अर्थव्यवस्थेत विकास होतो असं आपण तिथं बघितलेले. म्हणजे दीर्घकालीन वाढ होते, रोजगार निर्मिती हळूहळू टप्प्याटप्प्याने होईल. तेच वाक्य आहे पहिलं. दीर्घकालीन वाढीची प्रक्रिया जर सुरू करायची असेल, जास्त कालावधीसाठी तुम्हाला अर्थव्यवस्थेचा विकास करायचा असेल किंवा दीर्घावधीत त्याचे फळ तुम्हाला मिळवायचे असतील तर काय करावं लागेल, योग्य त्याचा आधार ठरवावा लागेल. आणि त्याचा आधार तयार करणं म्हणजेच महालनोबिस प्रतिमान. आलं लक्षात? म्हणजे पहिलं त्याचं उत्तर आहे. सॉरी, काय, भारताच्या आर्थिक महालनोबिस खालीलपैकी कोणते उद्दिष्ट नव्हते म्हटलं, हे उद्दिष्ट आहे. बरोबर, एक बरोबर आहे. आपल्याला नाही ते शोधायचं आहे. दुसरा आहे औद्योगिकरणाला सर्वाधिक प्राधान्य, हे तर आहे. तीव्र औद्योगिकरणाला भर देण्यात आला म्हणजेच काय, इंडस्ट्रियलायझेशनवर सर्वाधिक भर होता याचा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा. म्हणून या योजनेला भौतिकवादी योजना असंही म्हणतात आणि नेहरू महालनोबिस प्रतिमान असंही म्हणतात. बरोबर, म्हणजे हे याचं उत्तर आहे. भांडवली आणि मूलभूत वस्तूवर भर होता. बरोबर, याचा अर्थ भांडवली वस्तू म्हणजे कुठल्या, आता आपण बघितलेले आहेत. बरोबर, जड उद्योग उभा करण्याचे आहेत, यंत्र निर्माण करणारे उद्योगधंदे उभा करायचे आहेत. बरोबर, अवजड उद्योग ज्याला आपण म्हणतो, किंवा मोठमोठे प्रोजेक्ट हाती घ्यायचे आहेत. रस्ते, वाहतूक, जे आता आपण इथं औद्योगिक धोरण बघितले त्या संदर्भातले बडे प्रोजेक्ट उभा करायचे होते. म्हणजे भांडवली वस्तू उत्पादनावर भर होता, मूलभूत वस्तू उत्पादनावर भर होता. बरोबर, म्हणून आपण काय केलं, जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत ह्याच्या संदर्भात जे ब्रह्मानंद आणि वकील ह्यांचं जे प्रतिमान आहे, जे आता आपण इथे डिस्कस केलेले आहे, काय की मजुरी किंवा रोजगार वस्तू प्रतिमान, त्याचा स्वीकार करण्यात आला नाही. पण रोजगार निर्मितीसाठी लघु उद्योगावर त्यांनी भर देण्याच्या विषयी त्यांनी सुचवलेले. म्हणजे आपण एक रोजगार मिळावा म्हणून लघु उद्योगावर सर्वाधिक भर असं नव्हतं, पण पर्यायानं त्याच्यावर गुंतवणूक करण्याला कधी, पण जर भांडवली वस्तूवर गुंतवणूक झाली, मूलभूत वस्तूवर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली तर सोबत त्या वर्षी त्या वेळी रोजगार मिळायला हवे म्हणून लघु आणि कुटीर उद्योगाचा विचार करण्यात आला, पण मोठ्या प्रमाणात त्याच्यावर गुंतवणूक करण्यात आलेली नाही. दुसरं बघा, भारतीय उद्योगधंद्याची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी निर्यातीत प्रवर्तन, हे तर विचारच करू शकत नव्हतं आपण त्यावेळेस, करायला हवा होता पण आपण केलेलं नाही. काय, निर्यातीस प्रवर्तन, एक्सपोर्टला प्रायोरिटी. कारण एक्सपोर्ट कधी वाढेल आपल्याला, जर मजबूत म्हणण्यापेक्षा उच्च दर्जाच्या वस्तू जर तयार करता आल्या, लक्षात. कारण आणि त्या वस्तू जर बाहेर देशामध्ये त्याला डिमांड असेल तर आपण निर्यात करू त्यावेळेसच्या. बरोबर, आणि त्या जागतिक बाजारपेठेत त्या वस्तूचा दर्जा टिकायला हवा, म्हणजे उच्च दर्जाच्या त्या वस्तू असायला हव्यात. बरं, हे तर कधी त्याच्यामध्ये दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत आपण चर्चा केली नाही किंवा तो पॉईंट पण नव्हता, म्हणून हे काही उद्देशामध्ये येणार नाही. दुसरा भाग असा, भारतीय उद्योगधंद्याची स्पर्धात्मकता, म्हणजे याचा अर्थ खाजगी लोकांना तुम्ही वाव देताय. 3-4 उदाहरण म्हणून सांगतोय. समजा अंबानी, टाटा, बिर्ला आणि अदानी हे 4 लोक त्याही वेळेस आहेत असं आपण समजू, आणि ह्या 4 लोकांमध्ये वेगवेगळी स्पर्धा वाढायला हवी, खाजगी लोक पुढं यायला हवे, आणि त्यांच्यामध्ये स्पर्धात्मकता वाढून माझा माल उच्च दर्जाचा का तुमचा माल उच्च दर्जाचा, समजा सगळेजण सेलफोन तयार करतात किंवा जिओसारखं सिम कार्ड सगळेजण तयार करायला लागले. बरोबर, याचा अर्थ मग उच्च दर्जाची वस्तू तयार होईल आणि हळूहळू त्या वस्तूचा दर्जा वाढल्यामुळं आपोआप त्या वस्तू निर्यात होतील, आणि त्या निर्यातीला प्रोत्साहन देणं, प्रवर्तन देणं, ह्यासाठी भारत सरकारनं दुसरी पंचवार्षिक योजना राबवली असं चौथं वाक्य किंवा चौथा पर्याय म्हणते, जे सबसेल चुकीचं आहे. कारण दुसऱ्या औद्योगिक धोरणामध्ये आपण बघितले सार्वजनिक उद्योग हे जवळपास 17 वेगवेगळे उद्योग जे आहेत
त्यांचे 5 गटामध्ये वर्ग करून सरकारनं आपल्या ताब्यामध्ये ठेवले होतं आणि उद्देशामध्ये दुसऱ्या औद्योगिक धोरणामध्ये हे स्पष्ट सांगितलं होतं की काय, सार्वजनिक उद्योगांची वाढ करणं आणि सहकाराची वाढ करणं, ना की खाजगी लोकांच्या अधीन होणं किंवा खाजगी लोक किंवा मोडबर लोकांच्या हाती आर्थिक संस्थेचं केंद्रीकरण होऊ न देणं, हे त्याचं टार्गेट होतं. म्हणजेच काय, खाजगी लोकांना तुम्ही तेवढा वाव देणार नव्हते आणि बडे प्रोजेक्ट सर्व सरकारच्या ताब्यामध्ये ठेवले. याचा अर्थ इथं स्पर्धात्मकता कुठून वाढणार आहे, कॉम्पिटिशन कुठून असणार आहे, सरकारच्या सोबत कोण स्पर्धा करेल, आणि जिथं खाजगी लोक गुंतवणूक करतात तिथं सोबत सरकार पण गुंतवणूक करणार होतं. याचा अर्थ सरकार मोठा गुंतवणूकदार किंवा उद्योजक झाला त्या ठिकाणी, बरोबर. त्यामुळं हे काय त्याचं उत्तर असणार नाही. आलं लक्षात. मग नव्हतं कुठलं, 4 नंबरचा. पुढचा प्रश्न बघू आपण. जलद औद्योगिक विकासासाठी आवश्यक औद्योगिकरण साध्य करण्याकरिता अवजड उद्योगामधील गुंतवणुकीवर भर देण्याविषयी रणनीती म्हणजे, अजून परत एक समानार्थी शब्द मिळाला. म्हणून इकॉनॉमिक्समध्ये शक्यतो काय, मराठी व्याकरणामध्ये कमी समानार्थी शब्द विचारतील एवढे समानार्थी शब्द इकॉनॉमिक्समध्ये बघायला मिळतात या विषयामध्ये. दुसरी गोष्ट म्हणून सोबत इंग्रजी शब्द जो तुम्ही कोळंबे सरांच्या पुस्तकात पण दिले आणि किरण देशले सरांच्या बुक्समध्ये पण आहेत, इंग्रजी शब्द सोबत मागं जे शब्द दिलेत, मागं म्हणजे समरीमध्ये नाही, त्या शब्दाच्या कंसामध्ये समानार्थी इंग्रजी शब्द दिलेले आहेत, तर ते आवर्जून वाचा किंवा लक्षात ठेवा किंवा बाजूला नोट करत चला. आता इथं जलद औद्योगिकरण प्रश्न वाचतानाच कन्फ्युजन व्हावा असा मोठा करण्यात आला, तसं उत्तराचं फार सोपं आहे. जलद औद्योगिक विकासासाठी म्हणजे तीव्र औद्योगिकरण करण्यासाठी, तीव्र औद्योगिकरण हा कशावरचा भर होता, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा होता. सर्वाधिक भर कशावर होता, तीव्र औद्योगिकरण. म्हणजे जलद औद्योगिक विकासासाठी आवश्यक औद्योगिकरण साध्य करण्यासाठी, म्हणजे मोठमोठे उद्योग किंवा मोठमोठे उद्योगधंदे उभा करण्यासाठी आवश्यक औद्योगिकरण साध्य करण्याकरता अवजड उद्योगामधील गुंतवणुकीवर भर देण्याविषयी, म्हणजे अवजड उद्योग म्हणजे भांडवली वस्तू गुंतवणुकीवर भर देण्यासाठी किंवा भांडवली वस्तू उत्पादनं तयार करण्यासाठी रणनीती, म्हणजे रणनीतीलाच एकच शब्द स्ट्रॅटेजी. ओके, स्ट्रॅटेजीचा जो शब्द आहे ह्यालाच आपण डावपेच म्हटलेलं आहे मागच्या प्रश्नामध्ये आयोगानंच. यालाच तुम्हाला मी पहिला शब्द सांगितला व्यूहरचना, यालाच प्रतिरूपमान आणि ह्याचाच अर्थ प्रतिरूप. याचा अर्थ हे मॉडेलविषयी बोलते. लक्षात. रणनीती म्हणजे किंवा स्ट्रॅटेजी म्हणजे याचा अर्थ महालनोबिस प्रतिमान. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं प्रतिमान कुठला आहे, महालनोबिस. डावपेच म्हणजेच रणनीती. रणनीती म्हणजेच काय, प्रतिमान किंवा प्रतिरूप कुठलं आहे हे दुसरी पंचवार्षिक योजना आहे. हे कसं ओळखायचं, आता मी दुसरी पंचवार्षिक घेतली आता आपण जस्ट, म्हणून तुमच्या लक्षात येईल की हे सेकंड 5 इयर प्लॅन आहे म्हणून, बरोबर. पण ह्या शब्दावरून ओळखू, जलद औद्योगिकरण म्हणजे तीव्र औद्योगिकरण करायचं असेल तर कशाच्या संदर्भात आहे, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या संदर्भात. पुढचा प्रश्न बघा. भारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेसाठी प्राध्यापक महालनोबिस प्रतिमान सोपा आहे स्वीकारण्यात आले. कुठली, दुसरी पंचवार्षिक योजना. पहिल्या पंचवार्षिकमध्ये हेराल्ड डोमार होतं, ब्रह्मानंद आणि वकील हे पुढे बघायला मिळतील. आपण पुढे बघू. हा 2013चा प्रश्न आहे, PSI प्री 2013चा प्रश्न आहे. महालनोबिस यांनी तयार केलेल्या व्यूहरचनेनुसार खालील क्षेत्रावर भर देण्यात आला. बघा इथं शब्द आला व्यूहरचना. याचाच अर्थ आता आपण बघितलेला रणनीती, डावपेच, प्रतिमान, प्रतिरूप. ह्याला एकच लक्षात ठेवायचं, मॉडेल किंवा स्ट्रॅटेजी. आलं लक्षात. खाली ते तुम्हाला आपल्याला इंग्रजी आणि मराठी या दोन्हीची लँग्वेजमध्ये आपला प्रश्नपत्रिका येते, त्यामुळे खाली इंग्रजी शब्द वाचत चला जेणेकरून तुम्हाला प्रश्न समजायला सोपं जाईल. महालनोबिस यांनी तयार केलेल्या प्रतिमानानुसार खालील क्षेत्रावर भर देण्यात आला. PSIचा प्रश्न आहे. सार्वजनिक क्षेत्रावर, हे फक्त सार्वजनिक क्षेत्र कशामध्ये आहेत, दुसऱ्या औद्योगिक धोरणामध्ये आहेत. दुसरा औद्योगिक धोरण म्हणजे दुसरी पंचवार्षिक योजना नव्हे, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा काही भाग किंवा एक छोटासा भाग म्हणजे दुसरा औद्योगिक धोरण आहे. लक्षात. आणि दुसऱ्या औद्योगिक धोरणाचे टार्गेट आणि भर हा वेगळ्या बाबीवर होता. याचा अर्थ मी त्याच्यात तुम्हाला असं सांगितले 17 उद्योग हे सरकारनं आपल्या अंडर ठेवले, सार्वजनिक क्षेत्राचा वाढ करणे, विकास करणे, बरोबर. हे दुसऱ्या औद्योगिक धोरणाचे उद्दिष्टे किंवा वैशिष्ट्ये होते. लक्षात. याचा अर्थ अख्खी पंचवार्षिक योजना ही पूर्णतः सार्वजनिक क्षेत्रावर होती असं अजिबात म्हणता येणार नाही आपल्याला. त्यामुळे आपण पुढं पहिला ऑप्शन झाला सार्वजनिक क्षेत्र, बरोबर. कशावर भर देण्यात आला म्हणते, कुठल्या क्षेत्रावर भर देण्यात आला. दुसरा आहे मूलभूत उद्योग क्षेत्र. लक्षात. याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये हा शब्द आलेला, भांडवली वस्तू किंवा मूलभूत उद्योग क्षेत्रावर भर देण्यात आला. आयात प्रतिस्थापन उद्योग याविषयी आपण पुढे चर्चा करू, बरोबर. हा मी थोडा पेंडिंग ठेवेल. लघु व कुटीर उद्योग. ओके. हां, तर आता बघा इथं तुम्हाला याच्यामधला एक तरी माहीत झाला, मूलभूत उद्योग क्षेत्र. ओके, त्याला मी फक्त टिक केलेलं आहे, म्हणजे याचा अर्थ उत्तर हे समजाल नाही तर. हां, एक तरी माहीत आहे मूलभूत उद्योग क्षेत्र. आता उत्तर याचं कसं काढायचं, अगोदर ह्यासाठी तुम्हाला हे शब्दाचा अर्थ समजावा लागेल, बरोबर.
बघा, दुसरी पंचवार्षिक योजना मूलभूत उद्योग क्षेत्र म्हणजेच भांडवली वस्तू तयार करण्यावर भर होता, बरोबर. सर्वाधिक भर भांडवली वस्तू तयार करण्यावर होता. म्हणजे ब तर आपला बरोबर आहे. ब कुठं कुठं आहे एकदा बघून घ्या. 4 ऑप्शनमध्ये ब आहे आणि 2 नंबरमध्ये ब आहे. ओके, याचा अर्थ इथलं कन्फ्युजन आपलं टळलं. कुठलं 1 आणि 3 मधलं. एक तर ब कडं 4ही असतील, अदरवाईज ब आणि ड उत्तर असेल आपलं, बरोबर. तर आपण आता एका शब्दाचा अर्थ बघू. अगोदर बघा, महालनोबिस प्रतिमानानं आपण आज हेराल्डोमर प्रतिमानानं आपल्याला हे सांगितलं होतं काय की गुंतवणूक करायची आहे, भौतिक गुंतवणूक करायची आहे. कुठं करायची हे नव्हतं सांगितलेलं, हे सांगितलं महालनोबिस प्रतिमानानं. आणि त्यांनी सांगितलं इकडं ग्राहक वस्तू आहे, हे आपण आता बघितलेले, आणि इकडं भांडवली वस्तू आहेत. हे ग्राहक वस्तूविषयी तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये परत चर्चा होईल आपली. इथं ब्रह्मानंद आणि वकील त्यांचंही तुम्हाला प्रतिमान सांगितलेले. ओके, पण या ग्राहक वस्तूच्या संदर्भामध्ये ब्रह्मानंद आणि वकील यांनी जे सांगितलं ते आपण नाही स्वीकारलेले, पण एक मधला मार्ग म्हणून असं स्वीकारण्यात आला. मोठ्या प्रोजेक्ट उभा करायला वेळ जास्त लागतो किंवा कालावधी जास्त लागत होता. मोठ्या स्वरूपात अर्थव्यवस्थेची वाढ होत होती, पण रोजगार निर्मिती ही हळू व्हायची. रोजगार निर्मिती ही तुलनेनं हळूहळू व्हायची. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करता येत नव्हती आपल्याला. ओके, मग काय करू आपण, सोबत रोजगार निर्मिती होईल असं काही करता येईल का, रोजगारामध्ये वाढ होईल असा आपण मधला मार्ग काढलेला. मग मधला मार्ग काय, लघु उद्योग किंवा कुटीर उद्योग किंवा ग्राम उद्योग, जे काय आपण कुटीर उद्योग म्हणतो, ह्यांचा विकास करू, ह्यांच्यामध्ये थोडीफार गुंतवणूक करू, जेणेकरून एका बाजूला रोजगार निर्मिती होईल, बरोबर, आणि मध्यम स्वरूपाची अर्थव्यवस्था वाढायला लागेल आणि जीवनावश्यक किंवा उपभोग्य वस्तू किंवा ग्राहक उपयोगी वस्तू थोड्याफार प्रमाणात तयार होतील, जेणेकरून त्या लोकांना रोजगार मिळेल. आणि दुसऱ्या बाजूला मोठे प्रोजेक्ट सुरू केले तर अर्थव्यवस्थेची दीर्घावधीत मोठी वाढ होईल, मोठ्या प्रमाणात इकॉनॉमी डेव्हलप होईल. एका बाजूला अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढायला लागेल, दुसऱ्या बाजूला रोजगार निर्मिती होईल. त्याच्यासोबतच एक सुप्त म्हणजे याचा आता मी परिणाम सांगतो काय झाला. ह्याचा परिणाम असा झाला की मोठ्या उद्योगांना जो कच्चा माल लागतो आणि तो कच्चा माल लघु आणि कुटीर उद्योगामध्ये तयार होतो, हा कच्चा मालसुद्धा ह्या उद्योगामधून तयार करण्यात आला, जे की मोठ्या इंडस्ट्री त्याच्यावर अवलंबून होत्या. ह्याचा फायदा झाला. म्हणून याचा अर्थ काय की एक मूलभूत उद्योगावर भर देण्यात आला होता, सोबत एक मधला मार्ग म्हणून रोजगार निर्मितीसाठी लघु आणि कुटीर उद्योगांचा विकास करण्यात आला होता. याचा अर्थ ब आणि ड. मग तुम्ही मला सर ह्याचं क उत्तर का नाही, बरोबर. सार्वजनिक उद्योगात मी स्पष्ट केलं आहे की दुसरी पंचवार्षिक योजना म्हणजे केवळ सार्वजनिक उद्योग वाढवण्यावर भर होता, असं अजिबात नाही. लक्षात, सार्वजनिक उद्योगाचा तिथं फक्त आपण जे दुसरा औद्योगिक धोरण आहे त्यात तेवढ्या पुरतंच आहे सार्वजनिक उद्योग, ते म्हणजे त्यांच्या अंडर ठेवण्यात आले सरकारच्या. याचा अर्थ खाजगी गुंतवणुकीला वावच नव्हता का होता. बाकीचे जेवढे राहिलेले उद्योग होते, उर्वरित उद्योग असतील किंवा इतर 17 क्षेत्र सोडून जे उद्योग होते, आणि त्यातही अशी एक तरतूद आहे की जे सार्वजनिक उद्योग जिथं सरकार 17 वेगवेगळे सार्वजनिक उद्योग सरकारनं 5 गटामध्ये वर्गीकरण करून आपल्या अंडर ठेवलेले होते, जे आपण आता चर्चा केलेली, तर त्यापैकी जर एखादा उद्योग पूर्वीपासून जर एखाद्या खाजगी लोकांचा सुरू असेल तर त्याचा बंद करायची गरज नाही, सरकार त्यांच्यामध्ये येणार नाही, तो उद्योग सुरू राहील. उदाहरणार्थ त्याचा आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा रेफरन्स दिलेला टाटा स्टील हा उद्योग जमशेदपूरला जो सुरू आहे, तर जमशेदजी टाटानी सुरू केलेला आहे 1903 या वर्षी, आणि तेव्हापासून तो सुरू आहे आणि आपल्याला 56चा विचार करतो आपण. मग याचा अर्थ तो पूर्वीपासून जर एखादा खाजगी उद्योजक असतील टाटा आणि त्यांचा जो तो प्रोजेक्ट सुरू आहे त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही, तो उद्योग सुरू राहील. म्हणजे तो 17 उद्योगापैकी जरी एक असेल तरी, बरोबर. याचा अर्थ खाजगी लोकांवर जिथं उद्योग सुरू होते ते सुरू ठेवले त्यांनी, बरोबर. नव्यानं मात्र परवानगी दिली नव्हती, पण उर्वरित उद्योगामध्ये नव्यानं परवानगी होती. 13 उद्योग जे बाकीचे राहिलेले होते, मिश्र किंवा संमिश्र उद्योगाची अनुसूची किंवा सूची तयार केली होती, तर त्यामध्ये सुद्धा खाजगी लोकांना वाव दिला होता. पण एवढंच लक्ष काटेकोरपणे लक्ष करण्यात आलं काय की त्यांची मक्तेदारी किंवा मुठभर लोकांच्या हाती त्याचे रिसोर्सेस जाणार नाहीत. म्हणून दुसऱ्या जे औद्योगिक धोरण आहे ह्याला आर्थिक संविधान किंवा आर्थिक घटना असं सुद्धा म्हणतात. म्हणजे इकॉनॉमिक कॉन्स्टिट्यूशन असं त्याला म्हटलं जाते. कुठल्याला दुसऱ्या ते आपण बघू उद्योग या चॅप्टरमध्ये. तर आता इथं म्हणून सार्वजनिक क्षेत्र याचं उत्तर येणार नाही. आता राहिलं आयात प्रतिस्थापन उद्योग, बरोबर. हे पुढे डिस्कसला पॉईंट येतो आपल्याला. तसंच परकीय व्यापारामध्ये येतो आपल्याला डिस्कशनसाठी की असे उद्योगधंदे उभा करण्याचा आहे आपल्याला, बरोबर. FRBM कायदा लायसन्स राज ज्यावेळेस घेऊ किंवा FRBM तर त्यावेळेस तिथं आपल्याला परत चर्चेत येईल. म्हणजे याचा अर्थ काय, असे उद्योगधंदे उभा करायचे. प्रतिस्थापन उद्योग कसे, आयात प्रतिस्थापन म्हणजे काय, उदाहरणार्थ इथं अमेरिका हा देश आहे, बरोबर. अमेरिकेकडनं आपण एखादा माल आयात करू, उदाहरण म्हणून सांगतोय. उदाहरणार्थ अमेरिकेकडनं आपण कच्चा माल म्हणून एखादी वस्तू आयात करू, जेणेकरून आता असं समजू जिओचं सिम आहे, प्रेझेंटमध्ये जिओचं सिम कार्ड आहे, बरोबर. आणि यासाठी कच्चा माल, बरोबर, एक ॲल्युमिनियम असं पकडू किंवा ॲल्युमिनियमची एक चिप असेल, बरोबर.
कच्चा माल ॲल्युमिनियम हा धातू लागतो जो भारत देशामध्ये उपलब्ध नाही असं आपण समजू. मग याचा अर्थ काय करायचं, आयात उद्योग प्रतिस्थापन म्हणजे कच्चा माल बाहेरच्या देशामधून आयात करायचा, बरोबर, आणि त्याच्यावर इथं प्रक्रिया करायची, प्रोसेसिंग करायचं, बरोबर, आणि त्याद्वारे एक पक्का माल तयार करायचा जो कुठला तुमची एक जिओचं सिम तयार होईल किंवा इतर कुठली वस्तू किंवा उत्पादनं तयार होतील आणि ते वस्तू आणि उत्पादनं वेगवेगळ्या देशामध्ये निर्यात करायचे परत. आलं लक्षात. म्हणून आयात प्रतिस्थापन उद्योग असं आपल्याला तयार करण्यावर भर होता का असं ते वाक्यामध्ये, तर असं अजिबात नाही. दुसरी गोष्ट असं समजावून म्हणून लक्षात घ्या, आपण आयात करायचो सौदी अरेबिया, उदाहरण म्हणून लिहिलं सौदी अरेबिया या देशाकडून आपण आयात करतो पेट्रोल. ओके, मग पेट्रोल आयात केल्यावर पेट्रोलपासून वेगवेगळे पेट्रोलियम पदार्थ तयार करायचे, बरोबर. मग काय डिझेल आहे, बरोबर, रॉकेल आहे, रॉक ऑइल ज्याला आपण म्हणतो, बरोबर, इंधनाचे इतर साधनं आहेत किंवा डांबर आहे जे आपण ह्याच्यासाठी वापरतो, मेन आहे. तर हे जे वेगवेगळे प्रोडक्ट आपण तयार केलेले आहेत पेट्रोलवर प्रोसेसिंग करून आणि हे मग परत एक्सपोर्ट करा, म्हणजे असे उद्योगधंदे उभा करा ज्याद्वारे आपल्याला बाहेर देशातनं कच्चा माल आणता येईल, आयात प्रतिस्थापन उद्योग, आणि त्याद्वारे आपल्याला उद्योगधंद्याची भरभराट करता येईल. हे पुढं आपल्याला धोकादायक असं एक झाली बाब काय, याला पुढं जाऊन आयात पर्यायीकरण असंही आपण एक संकल्पना येईल पुढं. म्हणजे याचा अर्थ बाहेर इथं जर पैसा आपला जास्त खर्च होतो आहे, बरोबर, अशा गोष्टीवर कच्चा माल बाहेर देशातून आला तरच उद्योगधंदा सुरू होईल, नाही आला तर उद्योगधंदा बंद पडेल आणि त्यांनी उद्या नाही द्यायचं म्हणून सांगितलं, असं करोनामध्ये झालेलं आहे, बरोबर. करोनामध्ये आय थिंक सॅनिटायझर लसीच्या संदर्भातला जो कच्चा माल लागतो त्यावेळेस ऐनवेळी युरोपियन देशाने हात वर केलेला, त्यामुळे लस निर्माण करण्यासाठी आपल्यासमोर प्रश्न आलेला, आता कसं करणार, कारण कच्चा माल त्या देशात नाही येतो. म्हणून बाहेरच्या देशावर अवलंबून असणारे उद्योग जास्तीत जास्त कधीही तयार व्हायला नको किंवा असायला नको. जसं चायनाचे सुटे पाट चायना वेगवेगळ्या देशामधून घेऊन मेन प्रोडक्ट तयार करतो आणि जगाला एक्सपोर्ट करतो. कोरोनामध्ये काय झालं की चायनात सगळ्यात मोठं नुकसान झालं, कारण चायनामध्ये कोरोना, त्यामुळे सुटे पाट बी येणं बंद आणि तिथून पक्क्या वस्तू बी तयार होणं बंद. म्हणून आयात पर्यायीकरण नावाची संकल्पना पुढं आली. आयात पर्यायीकरण काय सांगते की बाहेरच्या देशातून वस्तू होणाऱ्या आयात ह्या थांबवायच्या, त्याच वस्तू सूक्ष्म किंवा लघु उद्योगाच्या माध्यमातून किंवा कुटीर उद्योगाच्या माध्यमातून आपल्या देशात तयार करायच्या, जेणेकरून आपल्या देशातल्या लोकांना रोजगार मिळेल. ओके, आणि याद्वारे ह्या वस्तू भारत देशात जर तयार झाल्या, कच्चा माल हा स्वस्तमध्ये वाहतूक होऊन त्या कंपनीला सुद्धा परवडेल आणि तयार होणारा पक्का माल हा स्वस्तामध्ये ग्राहकांना उपलब्ध होईल आणि याद्वारे रोजगार निर्मिती होईल, लघु आणि कुटीर उद्योगाचाही विकास होईल आणि कमीत कमी किमतीमध्ये मोठे उद्योजक वस्तू व सेवा विकतील आणि याद्वारे ग्राहकांना त्या वस्तू परवडतील. याला आयात पर्यायीकरण म्हणतो, जेणेकरून बाहेर देशातून आयात कराव्या लागणाऱ्या वस्तूला प्रतिबंध करणं आहे, बरोबर. त्यामुळे हेच काही चर्चा ही दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये काही करण्यात आलेली नाही किंवा ह्याच्या संदर्भात काही तिथं चर्चा नव्हती, त्यामुळे हे त्याचं उत्तर असणार नाही. म्हणून याचं उत्तर केवळ काय, ब आणि ड. पुढचा प्रश्न बघा, भारताने स्वीकारलेल्या नियोजनाच्या धोरणातील सुरुवातीच्या काळात खालीलपैकी कोणत्या 3 बाबी होत्या. बघा प्रश्नामध्ये हा प्रश्न फक्त योजना आता घेतली म्हणून तुमच्या लक्षात राहील. आलं लक्षात. जर हा मिक्स 12 पंचवार्षिक योजना माझ्या शिकून झाल्या आणि मी एकत्र सगळे पंचवार्षिक योजनेचा प्रश्न घेतले असते किंवा कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट तुमची घेतली असते तर कदाचित हा प्रश्न तुम्हाला सुटला नसता. आलं लक्षात. आता इथं कंटेंट झाला म्हणून लक्षात येईल. भारताने स्वीकारलेल्या नियोजनाच्या धोरणातील, बरोबर, नियोजनाच्या धोरणातील सुरुवातीच्या काळामध्ये इथं स्पष्ट आहे का पहिली योजना का दुसरी योजना. सुरुवातीचा काळ म्हणजे काय, योजना जशा सुरू झाल्या त्यावेळेसचा काळ, म्हणजे 2 योजनेच्या संदर्भात विषयी बोलतोय, बरोबर. खालीलपैकी कोणत्या 3 बाबी होत्या, 3 बाबी विषयी आहेत त्या आपल्याला निवडायच्या आहेत. एक आहे विकास दीर्घकालीन वृद्धी प्रक्रियेची सुरुवात, दीर्घकालीन वाढ वृद्धी प्रक्रियेची सुरुवात करण्याचे सुयोग्य पाया तयार करणे, जे मागच्या प्रश्नामध्ये आधार होतं. इथे शब्द काय झाले, सुयोग्य पाया, म्हणजे योग्य पाया म्हणजे बेस किंवा आधार. त्यासाठी दीर्घकालीन अर्थव्यवस्थेचा विकास करायचा असेल तर योग्य पाया काय निवडा, भांडवली वस्तू उत्पादनावर भर द्या. भांडवली वस्तू उत्पादनावर भर द्या म्हणजे दुसरी पंचवार्षिक योजना, म्हणजे तीव्र औद्योगिकरण करा, बरोबर. आणि त्याचद्वारे काय होईल, दीर्घकालीन वृद्धी होईल, लॉंग टर्ममध्ये अर्थव्यवस्थेचा विकास होईल, अदरवाईज होणार नाही. मग मध्यम स्वरूपाचा विकास होईल, ग्राहक उपयोगी वस्तूमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केलं तर, म्हणजे दुसरी पंचवार्षिक योजना. कुठल्या बाबी होत्या, म्हणजे याचा अर्थ ही बाब होती आत्ताच आपण बघितलेली. विकास प्रक्रिया जेव्हा सुरू होईल, डेव्हलपमेंट ज्यावेळेस व्हायला लागेल तेव्हा काय करायचं, कारखानदारी क्षेत्राला प्राथमिकता द्यायची. कारखानदारी क्षेत्राला प्राथमिकता द्यायची म्हणजे इंडस्ट्रियलायझेशनचा विकास करायचा आहे, कंपन्या उभ्या करायच्या आहेत, जे की लोह पोलाद उद्योगाच्या माध्यमातून आपण लोह पोलाद उद्योग किंवा खत कारखाने, बरोबर, असे आपण वेगवेगळे प्रोजेक्ट तिथं उभा केलेले होते, बरोबर. कारखानदारी, बरोबर, जसं विकास होत जाईल तसं तुम्हाला यांचा कारखानदारी वाढवावं लागेल. उदाहरणार्थ काय, रस्ते वाहतूक आणि दळणवळण, रस्ते किंवा वाहतूक आणि दळणवळण, तिथं आपण 5 गटामध्ये वर्गीकरण केलं आहे. कुठल्या, दुसऱ्या औद्योगिक धोरणामध्ये. कशा संदर्भात, वाहतूक, दळणवळण, अणुऊर्जा, संरक्षण, लक्षात वरवरचे लिहिल.
याचा अर्थ या संदर्भातलं जर तुम्हाला विकास करायचा असेल, अर्थव्यवस्था वाढायला लागली थोडक्यात, तर काय करावं लागेल हो? समजा रेल्वेचं जाळं वाढायला लागलं तर रेल्वेच्या बोगी तयार करावं लागतील, बरोबर. रेल्वेच्या बोगी म्हणजे रेल्वेचे डबे तयार करणं आहे, इंजिन तयार करणं आहे, त्याचे कारखाने उभा करावे लागतील. जसं तामिळनाडूमध्ये आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये बघितलं, पेरांबूरला आहेत डबे किंवा इंजिन तयार करणारे कारखाने. तसं तुम्हाला जसा विकास होत जाईल तसं तुमची इंडस्ट्रियलायझेशन किंवा कारखाने उभा करावे लागतील, बरोबर. मग ते कशा संदर्भात, रस्त्याच्या संदर्भात असो, वाहतुकीच्या संदर्भात असो, संरक्षणाच्या संदर्भात असो, किंवा अणुऊर्जेच्या संदर्भात असो, ऊर्जेच्या इतर क्षेत्राच्या संदर्भात असो, तुम्हाला कारखानदारी क्षेत्राला प्राथमिकता किंवा प्रायोरिटी द्यावी लागेल आणि इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात उभा करावी लागेल, जेणेकरून दीर्घावधीमध्ये वाढ होईल आणि तीव्र औद्योगिकरणाचा विकास होईल. भांडवली वस्तू उत्पादन क्षेत्रावर भर, याचाच अर्थ हे पुढचे 2 वाक्य आहेत. आणि उपभोग्य भांडवली वस्तू उत्पादन क्षेत्रावर भर कोणत्या 3 बाबी होत्या असं विचारलं ना आपल्याला, ओके. आणि उपभोग्य वस्तू उत्पादन क्षेत्रावर भर हा एक मधला मार्ग म्हणून आपण केलेला, कुठला? हा, म्हणजे याचा अर्थ दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण हे नाही, म्हणजे जाणीवपूर्वक म्हणतो मी, जाणीवपूर्वक आपण ग्राहकोपयोगी वस्तूवर खर्च करायलाच पाहिजे किंवा केला आहे असं अजिबात नाही. आपण एवढं मधला मार्ग म्हणून रोजगार निर्मिती व्हायला हवी म्हणून त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ 100% त्याच्यामध्ये कुठलीही इन्व्हेस्टमेंट केलेली नव्हती, म्हणजे 100% सगळ्यात भर कशावर होता? भांडवली वस्तू उत्पादनावर. म्हणून उपभोग्य वस्तू याचा अर्थ की वापराच्या वस्तू आहेत, बरोबर. आणि त्याच्यामधून ह्या उपभोगी किंवा वापराच्या ज्या वस्तू आहेत रोजगार निर्मिती होईल, पण अर्थव्यवस्थेची दीर्घकालीन वाढ होणार नाही. म्हणजे याचा अर्थ हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचे वैशिष्ट्य आहेत, बरोबर. आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपण सर्वाधिक भर ह्या 3 बाबीवर दिला वरच्या, म्हणजे याचं उत्तर कुठलं असेल? अ आणि ब आणि क, बरोबर. ड ह्याचं उत्तर नसणार, म्हणजे ग्राहक उपयोगी वस्तू हे आपण टाळल्या शक्यतो, बरोबर. फार कमी त्याच्यावर भर देण्यात आला. लघु आणि कुटीर उद्योगावर भर दिला आपण, आता जे आपण स्टेटमेंट बघितलं आहे. पण याचा अर्थ असा नाही की त्याद्वारे आपण उपभोग्यच वस्तू तयार करायला हव्या, त्याद्वारे आपण ग्राहक उपयोगी इतर वस्तू सुद्धा तयार करू शकतो. अदरवाईज आपण कच्चा माल म्हणून भांडवली वस्तू उत्पादनासाठी लागणाऱ्या इतर भांडवली वस्तूसुद्धा तयार करता येईल. उदाहरणार्थ समजा टाटा मोटर्स आहे, बरोबर, एक 4 व्हीलर गाडी तयार करायची आहे. मग लघु उद्योगामध्ये तुम्हाला काय करता येईल की टायर बनवणारा कारखाना वेगळा, बरोबर, रबर बनवणारा कारखाना वेगळा सोबत, किंवा स्टील किंवा लोखंड बनवणारे, सुटे पाट बनवणारे, नट बोल्ट बनवणारे कारखाने वेगळे, बरोबर, किंवा इतर वरचं थर्मास बनवणारे कारखाने, सीट कवर बनवणारे कारखाने, लघु उद्योग असे वेगवेगळे उद्योग एकत्र उभा करायचं. म्हणजे एक कार बनवण्यासाठी वेगवेगळे समजा 1500 उद्योग, लघु उद्योग जर वाढत होत असतील, ह्या सगळ्या उद्योगामधून सुटे पाट एकत्र करून टाटा मोटर्स बाहेर येणं. याचा अर्थ काय? भांडवलीच वस्तू तयार करायच्या, आपण लघु उद्योगसुद्धा अशा उभा करायचे ज्याच्यातून असेट किंवा भांडवल निर्माण होईल आणि बड्या प्रोजेक्टचा कच्चा मालसुद्धा तयार होईल. तर म्हणून याचं उत्तर काय? अ ब क. पुढचा प्रश्न बघा, हा सराव प्रश्न आहे. भारताच्या पहिल्या 2 पंचवार्षिक योजनेच्या संदर्भातला आहे. भारताच्या पहिल्या 2 पंचवार्षिक योजनांमध्ये वाटपाचा सर्वात जास्त हिस्सा एका क्षेत्राला देण्यात आला. वाटपाचा सर्वाधिक कुठल्या ह्याच्यावर सर्वाधिक खर्च करण्यात आला असा प्रश्न आहे, जो मी कंटेंटमध्ये सांगितलेला आहे. जास्त हिस्सा हा कशाला देण्यात आला? बघा, कृषी व संबंधित सहाय्यक क्षेत्र, वीज, सिंचन, वाहतूक आणि दळणवळण. भारताच्या पहिल्या 2 योजना म्हटले, म्हणजे पहिली आणि दुसरी पंचवार्षिक योजना दोन्हीची तुलना करून सांगायची आहे. तर कृषीला पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये 31% भर होता आणि दुसऱ्यांदा 20% भर होता, दोन्ही मिळून 51% भर होता. हे आपण बघितलेले. विजेवर जसं मी तुम्हाला सांगितलं, वीज हे दुर्लक्षित होतं काही योजनामध्ये, 10% इथपर्यंत त्याच्यावरचा खर्च होता, 15% सगळ्यात कमी खर्च असायचा. सिंचनावर भर कमी आहे, 15%, 10%, 6% असा त्याच्यावर खर्च आहे. वाहतूक आणि दळणवळणाच्या संदर्भातला जो खर्च आपण बघितला, जे आता आपण डिस्कस केलेले कंटेंटमध्ये, की पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये जवळपास तो 27% खर्च होता आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये 28% होता आणि दोन्ही मिळून 55% खर्च केला आहे. त्या 51%च्या तुलनेत 55% अधिक आहेत, म्हणून सर्वात जास्त खर्च असा विचारलेले वाहतूक आणि दळणवळणावर 55% खर्च करण्यात आला. म्हणजे ते पायाभूत सुविधेचा विकास करण्यावर भर होता थोडक्यात. विधान दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला भौतिकवादी योजना असे म्हणतात, बरोबर. आणि याच योजनेला नेहरू डोमर अशा उपनावानेही ओळखले जाते. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला भौतिकवादी योजना म्हणजेच काय? भांडवल निर्माण करणारी योजना, ज्यातून असेट तयार होईल, भांडवल तयार होईल, रोजगार निर्मिती होईल आणि दीर्घावधीत अर्थव्यवस्थेची वाढ होईल, म्हणून याला भौतिकवादी योजना. ज्याद्वारे वस्तू व सेवा मोठ्या प्रमाणात तयार करण्यासाठी मशिनरी, अवजड उद्योग, समजा घरगुती वापरायचे असतील तर वेगवेगळ्या अशा वस्तू तयार करणं, ज्यातून असेट निर्माण होईल थोडक्यात, तर भौतिकवादी योजना म्हणतात. म्हणून आता वेगवेगळे जे प्रोजेक्ट आपण बघितले चार्टमध्ये, बरोबर, म्हणजे खताचे कारखाने आहेत, लोहपोलाद उद्योग आहेत, ते काय असेट तयार करणारे आहेत. मग पहिलं विधान आहे की दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला भौतिकवादी योजना म्हणतात, बरोबर आहे विधान.
याच योजनेला नेहरू डोंगर अशा उपनावानेही ओळखल्या जाते. ह्याला नेहरू डोंगर नाव असं नाही, तर याला तुम्हाला नाव सांगितलेलं नेहरू महालनोबिस, नेहरू महालनोबिस हे नाव देण्यात आलं होतं. आता आपण बघू योग्य विधान कुठलं आहे हे निवडायला सांगितलं आहे. वर 2 विधानं दिलेत, त्या 2पैकी आपल्याला योग्य कुठलं विधान आहे हे निवडायला सांगितलं आहे. तर बघा ऑप्शन दिसतं का, एक मिनिट. विधान अ चूक तर ब बिनचूक. बरोबर, विधान अ चुकीचं आहे म्हणते आणि ब बिनचूक आहे. बिनचूक आहे म्हणजे चूक नसलेला म्हणजे बरोबर आहे. तर मग आपण बघू अ चूक आहे का, अ चूक नाही, अ तर बरोबर आहे. ओके, भौतिकवादी योजना म्हणतात. बरं, दुसरं विधान म्हणजे हे त्याचं उत्तर नाही. विधान अ आणि ब दोन्ही बिनचूक, याचा अर्थ काय, दोन्ही चुकीचे नाहीत म्हणजे दोन्ही बरोबर आहेत असं म्हणते. हे तर बरोबर आहे मान्य, पण ह्याला नाव नेहरू आणि महालनोबिस असायला पाहिजे. ह्याने नेहरू आणि डोंगर दिलं आहे म्हणजे हे पण उत्तर नाही, हे पण उत्तर नाही. लक्षात, दोन्ही बरोबर नाहीत, एक बरोबर एक चूक असं असायला पाहिजे. विधान ब चूक आहे आणि विधान अ बिनचूक आहे. बघा बरं, विधान ब चूक आहे, ह्याने नेहरू डोंगर दिले, चूक आहे. काय असायला पाहिजे, नेहरू आणि महालनोबिस असायला पाहिजे म्हणजे हे विधान ब चूक आहे मान्य. आणि विधान अ बिनचूक, अ बरोबर आहे म्हणजे याच योजनेला दुसऱ्या पंचवार्षिक भौतिकवादी योजना म्हणतात, बरोबर आहे म्हणजे याचं उत्तर कुठलं आहे, 3 नंबर. बघा सर्व प्रश्नापैकी आणखी एक प्रश्न आहे इथं जोड्या लावामध्ये. योग्य जोड्या जुळवा. बरोबर, मी बरेच आयोगाचे प्रश्न आहेत आणि मी मोबाईल त्यामुळेच इथे हे केलेलं की जे सोपे प्रश्न आहेत किंवा जोड्या लावायच्या संदर्भात पण आहेत. इकडं वर्ष पंचवार्षिक योजना दिलेत म्हणजे त्याच्यामध्ये 4थी 8वी असे पर्याय आहेत. त्यामुळे मी ते शक्यतो टाळलं इथं द्यायला. त्या योजना पुढं आल्या की मग त्याच्यामध्ये 3-4 योजना झाल्या की सगळे प्रश्न एकत्र दिले जे सोपे आहेत. बघा आता योग्य जोड्याजुळामध्ये गट अ दिला आहे, अ गट आणि ब गट. इकडं प्रकल्प दिलेत. ओके, आणि इकडं काय ठिकाण दिलं आहे. बघा भेल, नांगल खत कारखाना, दुर्गापूर लोहपोलाद कारखाना आणि IIT. बरोबर, तर IITचं जे आपण बघितलं खरगपूरला आहे हे आपल्याला माहिती आहे. IIT खरगपूर जे पश्चिम बंगालमध्ये येईल. बरोबर, तर डचं 2 कुठं आहे, डचं 2 इथं पण आहे, इथं आहे. बरोबर, 2 ठिकाणी आहेत म्हणजे याचा अर्थ कचं 1 बरोबर आहे म्हणजे हे उत्तर नाही. 1 आणि 2 पर्याय कटले आपोआपच. आता आपल्याला 3 किंवा 4मध्ये निवडायचं आहे. बरोबर, तर नांगलचा जो पहिल्या पंचवार्षिक योजनेचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल किंवा अभ्यास केला असेल, भाकरा नांगल प्रकल्प हा तिथं शक्यतो मी राज्य दिलेलं आहे पंजाब म्हणून. ओके, आणि तेच नांगलचा पहिलं भाकरा नांगल प्रोजेक्टच्या संदर्भात होतं, इथं खताच्या कारखान्याच्या संदर्भात आहे. बरोबर, त्यामुळे इथे एक बाब लक्षात घ्या की बचं हे 4 असायला पाहिजे. बचं 4 इथे एकाच ठिकाणी आहे उत्तर हे. ज्या विद्यार्थ्याला बचं 4 माहीत आहे त्याला इकडचं माहीत असायलाच पाहिजे असंही नाही, सरळ तेच उत्तर येईल. लक्षात, म्हणजे उत्तर क्रमांक किती आहे, 3 आहे याचा आन्सर क्रमांक. म्हणजे याचा अर्थ भेल आहे तुमची पश्चिम बंगालमध्ये मध्य प्रदेशमध्ये आणि दुर्गापूर लोहपोलाद आहे पश्चिम बंगालमध्ये. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण आता बघा अजून एक सूचना करतो तुम्हाला की पंचवार्षिक योजनेचे 12चे 12 पंचवार्षिक योजना आणि आयोगाचे प्रश्न आणि सर्व प्रश्न देतो आहे लक्षात. तर जेवढं तुम्हाला या संदर्भातलं नोट डाऊन करता येतात बाबी तेवढ्या नोट डाऊन करा. सोबत यूट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि खाली कमेंट करा की तुम्हाला अजून कुठल्या वेगवेगळ्या इकॉनॉमिक्सच्या चॅप्टरची माहिती पाहिजे, म्हणजे त्याच्यावर आपण लेक्चर किंवा व्हिडिओ आपण त्याच्यावरचे टाकू. सोबत जिथं कुठं तुम्हाला कंटेंटविषयी काही वाटतं आहे किंवा कंटेंटमध्ये अजून ॲडिशन काय पाहिजे किंवा आयोगाच्या प्रश्नाच्या एखाद्या संदर्भातले तुम्हाला काही शंका किंवा डाऊट जे काय असेल तर ते मला व्हॉट्सअपमध्ये कमेंट करा, त्याचे उत्तर द्यायला मी बांधलेलं आहे. ठीक आहे, इथं आपण थांबू. थँक्यू, धन्यवाद.